उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि या उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। मुंबईतील वरईच्या स्मशानभूमीत शासकीय इतमामात आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडतील। सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव हे दक्षिण मुंबईतील NCPA मध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे। प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी हे निधन झालं। मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात खरं तर अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं समजतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोएल टाटा यांच्याशी संवाद साधून रतन टाटा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला। रतन टाटा यांच्या अंत्यविधीला केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत। धनंजय, एक उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालेलं आहे। खरं तर सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जातोय। तुम्ही त्यांच्या घराबाहेरून आहात, तिथली काय परिस्थिती सध्या म्हणते? गौरी, जर आपण पाहिलं तर मी सध्या त्यांच्या निवासस्थानाबाहेर आहे आणि या ठिकाणी निवासस्थानाबाहेर जर आपण पाहिलं तर आता या ठिकाणी मुंबई पोलिसांचं जे बँड पथक आहे ते आता या ठिकाणी रतन टाटा यांच्या निवासस्थानी आतमध्ये जे आहे ते पोहोचलेलं आहे। आपण जर पाहिलं तर काल ब्रीच कँडी रुग्णालयात जगप्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांची प्राणज्योत जी आहे ती मालवली आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या राहत्या निवासस्थानी या ठिकाणी त्यांचं पार्थिव जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार जे आहेत ते पार पडणार आहेत आणि त्या सगळ्यांची तयारी जी आहे ती या ठिकाणी आता सरकारी पातळीवर जी आहे ती करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। मुंबई पोलिसांची त्यांना जे आहे ती सलामी देण्यात येणार, त्यामुळे मुंबई पोलिसांचं जे बँड पथक आहे ते त्यांच्या निवासस्थानी आतमध्ये सध्या पोहोचलेलं आहे। आपण जर पाहिलं तर जगप्रसिद्ध उद्योगपती म्हणून त्यांची ओळख होतीच, मात्र त्यामध्ये त्यात सुद्धा आपण जर पाहिलं तर अतिशय प्रेमळ आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर नम्रतेसाठी, प्रामाणिकपणासाठी आणि त्यांची जी जीवनशैली होती ती अत्यंत साधी अशी असलेली अशी त्यांची ओळख जी आहे ती रतन टाटांची होती। ते मितभाषी जे आहे ते म्हणून संपूर्ण जगभरात ओळखले जात होते आणि रतन टाटा यांची जी व्यावसायिक दृष्टिकोनातून किंवा त्यांची संपूर्ण या कारकिर्दीमध्ये, जीवन कारकिर्दीमध्ये जर आपण पाहिलं तर एक दूरदृष्टी जी आहे ती पाहायला मिळाली। याच दूरदृष्टी जी आहे त्याचा आपल्या भारताच्या अनेक विविध गोष्टींमध्ये मानाचा तुरा जो आहे तो याच गोष्टींमुळे रोवला गेला होता, कारण की रतन टाटा यांनी जे आहे ते त्यांच्या फक्त टाटा समूहापुरतं नाही तर देशासाठी देखील अनेक सामाजिक कार्य जे आहेत ते केले होते। आपण जर पाहिलं तर आणि आजच्या या घटनेमुळे जे आहे ते देशभरामध्ये शोककळा जी आहे ती पसरलेली पाहायला मिळते। आता सध्या मी त्यांच्या निवासस्थानाबाहेर आहे आणि या ठिकाणाहून जे आहे ते त्यांचं पार्थिव हे NCPA या ठिकाणी नेण्यात येईल। त्या ठिकाणी ते पार्थिव जे आहे ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल। 4 वाजेपर्यंत जे आहे ते त्या ठिकाणी पार्थिव असणार आहे आणि त्यानंतर त्यांच्यावर जे आहे ते अंत्यसंस्कार जे आहेत ते वरळी या ठिकाणी करण्यात येणार आहे अशी माहिती जी आहे ती सध्या मिळते। आणि या त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी जर गौरी आपण पाहिलं तर फक्त अनेक जे त्यांच्यावर प्रेम करणारे चाहते असतील, त्यांनी जी त्यांच्या संपूर्ण या जीवन प्रवासात जी त्यांनी माणसं जोडली ती माणसं असतील, त्याचबरोबर महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर अनेक राजकीय नेते मंडळी असतील, त्याचबरोबर अनेक उद्योगपती जे असतील ते या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचतील। त्याचबरोबर एक अशी माहिती मिळते की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचणार आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर रतन टाटा हे भारतासाठीचं एक अभिमान होते आणि त्या प्रकारे त्यांनी प्रत्येकाशी ते नातं जे आहे ते जपलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं, कारण की
त्यांनी फक्त त्यांच्या कारकिर्दीत व्यावसायिकदृष्ट्या नाही तर सामाजिकदृष्ट्या सुद्धा अनेक योगदानास्पद जे आहे ते त्यांच्याकडून कार्य जे आहे ती घडलेली आपल्याला पाहायला मिळत होती आणि त्यामुळेच कुठेतरी एक प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनात जे आहे ती हळहळ व्यक्त होताना पाहायला मिळते आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता या ठिकाणी त्यांचं पार्थिव जे आहे ते NCPA ला नेण्यासाठी या ठिकाणी रुग्णवाहिका जी आहे ती आतमध्ये जाताना आपल्याला त्यांच्या निवासस्थानी पाहायला मिळते। ही ताजी दृश्य जी आहे ती आपण सध्या पाहतोय। रुग्णवाहिका जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि आता थोड्याच वेळात जे आहे 9च्या सुमारास जे आहे ते त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानावरून NCPA च्या दिशेने जाईल आणि त्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी अंतिम दर्शनासाठी जे आहे ते त्या ठिकाणी त्यांचं पार्थिव ठेवण्यात येईल। त्यावेळी जे आहे राज्याचे मुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री असतील, राजकीय महाराष्ट्रातील नेते मंडळी असतील, फक्त महाराष्ट्रातले नाही तर देशभरातले नेते मंडळी जे आहेत ती राजकीय नेते मंडळी जे आहेत ती या ठिकाणी त्यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी येतील। उद्योगपती असतील ते या ठिकाणी जे आहेत ते येतील आणि यासाठी जर आपण पाहिलं तर त्यांचे अनेक चाहते जे आहे त्यांच्यावर प्रेम करणारे जे आहे निस्सीम प्रेम करणारे जे आहे रतन टाटावर ते त्यांच्या निवासस्थानाबाहेर येत आहेत। त्यामुळे पोलिसांकडून वारंवार आव्हान सुद्धा करण्यात येते की या ठिकाणी गर्दी जी आहे ती करायची नाहीये। आपण गौरी जर पाहिलं तर रतन टाटा यांचा आजवरचा हा जो संपूर्ण प्रवास होता तो अगदी विनम्रतापूर्ण आणि त्यांच्या या संपूर्ण प्रवासामध्ये चिकाटी असेल, दूरदृष्टी जो नेतृत्व आहे याचा अनोखा संगम जे आहे ते आपल्याला त्यांच्या या संपूर्ण आजच्या प्रवासामध्ये पाहायला मिळालं। एका अतिशय प्रतिष्ठित अशा कुटुंबातील ते सदस्य होते आणि अनेक उच्च पदांवर त्यांनी काम केलेलं आहे आणि जर आपण पाहिलं तर या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की खरा ग्राउंड लेवलचा व्यक्ती जो आहे तो आपण रतन टाटांना म्हणू शकतो, कारण की एवढी श्रीमंती असताना सर्व असताना सुद्धा त्यांनी त्यांचे जर आपण पाहिलं तर पाय हे जमिनीवर पाहायला मिळाले आणि त्यामुळेच कुठेतरी संपूर्ण भारतीयांचं नाही तर जगभरातील व्यक्तींचं त्यांनी मन जे आहे ते याच त्यांच्या स्वभावामुळे जिंकलेलं आपल्याला पाहायला मिळेल। नेहमी ते मैदानात उतरून काम करताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यांचे जर आपण पाहिलं तर ते या वयात सुद्धा जे आहेत ते अगदी यशस्वीपणे त्यांचं कार्य जे आहे ते आपल्याला करताना पाहायला मिळत होते आणि अत्यंत मितभाषी असं त्यांचं स्वभाव जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत होतं आणि त्यांचं एक त्यांची गोष्ट आहे असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर दक्षिण मुंबईतील NCPA मधून आमच्या प्रतिनिधी शिल्पा सुद्धा आपल्यासोबत आहेत। शिल्पा, आपण पाहतो अगदी थोड्याच वेळात रतन टाटा यांचं पार्थिव या ठिकाणी आणण्यात येईल। सध्या तिथली परिस्थिती काय म्हणते आहे? नक्कीच रतन टाटा यांचं रात्री निधन झाल्याची बातमी आली आणि संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे। सध्या आपण NCPA येथे आलेलो आहोत आणि इथे रतन टाटा यांचं पार्थिव आणण्यात येणार आहे, दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। पोलीस बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे, कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे, व्यवस्था देखील व्यवस्थित केलेली आहे। रतन टाटा यांचं पार्थिव थोड्याच वेळात NCPA येथे दाखल होईल, इथे ठेवण्यात येणार आहे ते पार्थिव आणि त्यानंतर दर्शनासाठी अनेकांना त्यांचं दर्शन घेता येणार आहे। त्या पार्थिवाचं गेट नंबर 2 आणि गेट नंबर 3 हे दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे। अगदी थोड्याच वेळात रतन टाटा यांचं पार्थिव इथे आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर दर्शन घेता येणार आहे। दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, विविध क्षेत्रातील राजकीय नेते असतील किंवा रतन टाटा यांचे जे चाहते वर्ग आहेत ते देखील इथे दर्शनाला येणार आहेत आणि विशेष म्हणजे ही बातमी जेव्हा हाती आली तेव्हा संपूर्ण जगभरातून हळहळ व्यक्त केली जात होती, कारण रतन टाटा असं व्यक्तिमत्व आहे तळागाळातील लोकांपर्यंत, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे। रतन टाटा यांनी अनेकांच्या मनात घर निर्माण केलेलं आहे आणि ही व्यक्ती गेल्यानंतर 86व्या वर्षी त्यांचं हे निधन झालेलं आहे, वृद्धापकाळाने निधन झालेलं आहे आणि ही बातमी हाती येताच संपूर्ण जगभराच्या कानाकोपऱ्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे। थोड्याच वेळात NCPA येथे त्यांचं पार्थिव दाखल होईल आणि त्यानंतर दर्शन घेण्यासाठी येणार आहे। मात्र इथे दर्शनासाठी येणारा प्रत्येक व्यक्ती अगदी जड मन करून इथे येत आहे, कारण रतन टाटा ही प्रत्येक कुटुंबातली एक व्यक्ती होती असंच आता म्हणावं लागेल, कारण रतन टाटा
उद्योगपती जरी असले तरी ते अगदी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेले होते. तळागाळातील जनतेपर्यंत त्यांनी पोहोचून काम केलेलं होतं. अनेक वेळा सामाजिक क्षेत्रात देखील त्यांनी वेगवेगळ्या कारकीर्द किंवा अनेक ठिकाणी मदत केलेली पाहायला मिळत आहे. मात्र एवढा मोठा माणूस असून देखील अगदी सर्वसामान्य जनतेत राहून त्यांनी काम केलेलं आहे आणि जनतेच्या मनात त्यांनी जे घर निर्माण केलेलं आहे ते आता आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण प्रत्येक क्षेत्रातून त्यांच्यावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे आणि अगदी थोड्याच वेळात NCP येथे त्यांचं पार्थिव दाखल होईल आणि त्यानंतर दर्शनासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अनेक जे चाहते वर्ग असतील, विविध क्षेत्रातील राजकीय नेते असतील, त्यांच्या उद्योगपती क्षेत्रातील जे काही त्यांचे मित्रमंडळी या असतील सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.